आजी विश्वास बसत नाहीये माझा. अगं तिच्यामुळे तू पडलीयस. हे बघ तू काहीही म्हण पण तेच फॅक्ट आहे. आणि तरीही तुला तिचा पुळका येतोय का? जाऊ दे ताई, तिने काही केलं तरी ती ग्रेट. आणि आपण कितीही काही केलं तरी आपण मूर्ख. ए जरा शांत बसा आता. तुम्ही बोलताय आणि आजी बोलते. तुमच्यामुळे बोलायला लागते तिला. जरा शांत बसाल का आता? अगं अशी का उभी आहेस? इथं बस ना माझ्याजवळ. आजी कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटेल ना जिन्यावरून पडल्यावर. तू एरवी सगळ्यांना अक्कल शिकवतेस आणि तू स्वतः अशी वागतेस. अर्पिता कळत नाही का ग तुला? सारखी सारखी 30 रेकॉर्ड काय लावतेस तू? आणि हिची काही चूक नाही. तिने मला एका जागी थांबायला सांगितलं होतं पण मीच घाई केली. जिना उतरायला गेली आणि पाय घसरला. कसा घसरला माहित नाही पण आता वयाबरोबर मला समजायला हवं होतं की हातापायाचा कंट्रोल कमी होतो. पण मीच काहीतरी चूक केली. नाही आजी, तुमची काही चूक नाहीये. मी थांबायला हवं होतं तुमच्या बरोबर. मी जर गेले नसते तर. आता ही पण रडायला लागली. अरे का रडताय तुम्ही दोघं जण? मला काही झालं नाही, मी बरी आहे.